दाजींचा का म्हणून फोन येतोय? बाईजींना तर बोलायचं नसेल ना? हा दाजी बोला. हा हॅलो वहिनी, एक मिनिट बाईजीं संग बोला. हॅलो सुनबाई, न सांगता निघून गेली? बाईजी त्या वेळेला जे बरोबर वाटलं ते केलं म्या. अगं पण एकदा विचारायचं तरी. अहो बाईजी, तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही थांबवूनच घेतलं असतं. मग मायामुळे मालकांना जो त्रास होतो तो होऊनच राहिला असता ना. सुनबाई, पण हा तुझा निर्णय मला आगीतून उठून फुपाट्यात गेल्यासारखा आहे. अगं मला माझं लेकरू आणि माझी सुनबाई दोघं बी पाहिजेत ग. दोघांपैकी एक जरी निघून गेलं ना तरी कुणीतरी काळजाचा तुकडा कापून घेतल्यासारखं वाटतंय बघ. अहो बाईजी, तुमच्या काळजाचा एक तुकडा तुमच्यापासून लांब जरी असला तरी तुमच्याच संग आहे. तुम्ही चिंता नका करू. त्या घराचं माप वलांडून आली ना म्या, मग ते घर सुखात नांदताना पाहायची जबाबदारी माई आहे. आता थोडे दिवस लांब राहिले म्हणजे भांडण होणार नाही ना. मालकांचा राग कमी झाला का लगेच परत येईन ना म्या. तुम्ही चिंता नका करू. आणि महादेवावर तर आपला विश्वास आहेच ना, तो समजा ठीक करन. पोरी, हे तुझं शानपण बघूनच या वाड्याची सुनबाई म्हणून आणली तुला. तू म्हणते तसं घडावं बाई. आता तुम्ही गोळ्या घेऊन एकदम शांतपणे झोपून जा. हा, कसलं बी टेन्शन घेऊ नका. 105 वर्ष संग राहायचंय की नाही? हा का नाही? घेते गोळ्या. सुधरायची नाहीस तू, येडी बाबळ कुठची. ठेवते. बाईजीन गोळ्या घेतला का? हा, ते ऐश्वर्या वहिनीचा फोन आलता बाईजींच्या गोळ्याबद्दल सांगायला. घरात कोणाला माहित नाही? नाही तसं नाही, पण वहिनींना बाईजींच्या दुखण्याबद्दल कळल्यापासून वहिनीच बघायच्या ना बाईजींकडं, त्याच्यामुळे सवय झाली. मोडा मग ती सवय. तुला नाही मोडता आली तर मला सांग, मी मोडतो. नाही नाही, मी करतो दादा. बोला दादा, एक बोलायचं होतं. ते काल रातच्या फार्म हाऊसवर चित्राबाई आल्या होत्या असं कळलं. त्या माणसं पाळतीवर ठेवलीत काय? नाही दादा, तो तुमचा खाजगी विषय आहे. कसं आहे तेजपाल, माणसाचा डावा हात काय करतो हे उजव्या हाताला माहित असतं. तू माझा उजवा हात आहे, राईट हँड. विचार की तुला काय विचारायचंय. तुम्ही ते चित्राबाई बरोबरचं नातं कायमचं संपलं होतं, तर मग आता असं अचानक त्या. तुला काय वाटतं? तुमच्यावर विश्वास आहे दादा. म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध ऐश्वर्या वहिनीचं नातं तुमच्या संग जोडलं गेलं असलं तरी ते तुम्ही निभावणारच. कुणाचा विश्वासघात करायचा तुमच्या स्वभावातच नाही. विश्वास कराय ना मग तुझा. ज्या दिवशी बोल्यावर चढलो का नाही त्याच दिवशी चित्राबरोबर असलेलं नातं संपलं ना. आता तो विषय परत नाही. पण मग त्या काल अशा अचानक. कसं राहतं तेजपाल, आपण आपल्या आयुष्यात पुढे गेल्यानंतर मागच्या खुणा पुसून टाकायचा प्रयत्न करतो. आपल्याच आयुष्यातली काही माणसं त्या खुणा काळजाशी जपून ठेवतात.
रितिकाने सांगितलं चित्राला घरात काय काय घडलं ते. काळजी वाटली तिला, भेटायला आली, जेवण घेऊन आली, खाऊ घातलं. मॅच तिला म्हणलं जा, गेली मग ती. एवढंच घडलं. आणखी काही नाही विचारायचं असेल तर विचार भाऊ. नंतर म्हणशील दादा उत्तरच देत नाही. हा नाही काय नाही दादा. बायजीला भेटून येतो. हा एक काम नाही करता येत धड. करता येत नाही तर पाठवायचं कायला? दादा तोंड नको चालू. चालवणार नाही. तुमच्या शब्दावर भरोसा ठेवून नाही एक काम धडवत नाही. तर पैसे संपत आलेत, गाडी इकायची वेळ आली आहे मायावर. पण नाही, तुम्ही तर तुमच्या मालकाच्या नावानं टाळा कुटत बसा ना. दादा पण मारी ना. सावज हातात आलेलं आणि तू सोडून आली वय. टप्प्यात आलेला माणूस होता, जाऊ कसा दिला का तू? कारण तो माणूस ना बाई बघितली की तुमच्या वाणी पिघळणारा नाही. एवढं समजावलं त्याला. पण नाही, नुसतं आपलं लगीन झालं ऐकून ऐकून डोकं आऊट झालं माया. मग आता करच कबूल की चित्रामध्ये ती गंमत नाही राहिली आता. होय, या चित्रामध्ये ना अजून बी तेवढीच गंमत आहे. भल्या भल्यांना भूल पाडते. पर तुमचे मालक दगड झाले आहेत. लग्न झालंय म्हणून मर्यादा घातल्यात आणि ते तो माणूस तोडायला तयार नाही. रातभर तिथंच थांबणार होते पण त्यांनी काढून दिलं. दिलं काढून? म्हणजे ते कालचं पाखरू तुझ्यापेक्षा जास्त ताकदीचं निघालं. होय, बस झालं, लय झालं. सूर्यवान जाधव आता आडून आडून वार करणं लई झालं. आता यो रंगराव जाधव फेस टू फेस वार करणार. मग बघू ना तो दगड कसा फुटत नाही ते. ऐशू, असं ताटाकडे बघत राहिलं ना पोट भरणार आहे वय. ए ऐशे, अगं काय कुठं? अगं जेव की. हा, फोन करून घेते मग जेवते. हा, ऐका आता काय करावं त्या फोनचं? आल्यापासून नुसतं फोनच चालले. साहेब, अहो सासर आहे, तसं करावं लागतं. हॅलो दाजी. हा वहिनी बोला. ते मालक जेवले का? हा, हे काय जस्टच झाले आमचे जेवण. हा, आणि बाईजी? हा, त्यांचं बी झालंय. आणि हा, तुम्ही सांगितलेली गोळी बी दिली बर का. हा चालन, ठेवते. हा ठेवा. किती शहाणं झालंय माझं बाळ. मालकांनी जेवल्या बिगर घशाखाली घास जात नाही वाटतं. मालक, उद्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे आणि उत्तर पूजेचा मान बी तुमच्याकडे आहे. तेव्हा उद्या ही पूजा पार पाडायची आहे. यंदा महादेवाच्या कृपेने तुम्ही आणि मालकीनबाई यजमान म्हणून असाल.
वय वय बऱ्याच वर्षांनी जोडीने पूजा पार पाडणार तेव्हा नक्की या. अरे वा, पूजेचं आमंत्रण द्यायला आले वाटते मंडे देई. होय, तुम्हाला बी देणारच होतो की. अरे गंमत आहे काय, आम्हाला काय गरज आहे. नाही दादारावानं सांगितलं बस झालं ना. तसंही मालकाचा मान महत्वाचा नाही. बरोबर, मालक मोठेच आहेत, कर्मानाही आणि कर्तृत्वानाही. मालक येतो, उद्याच्या तयारीला लागतो. चला चला. अयो दादाराव, गडबड झाली म्हणायची करावं. नाही मग वहिनी घरात नाहीये ना, मग उद्या पूजेला जोडीनं कसं बसणार. ए माय, उद्या का नाही मला आवडणारी वांग बटाट्याची भाजी करशील का? वय सकाळच्याला वांगी घेऊन या. हा काय ना हाय का आता? अहो, अख्ख्या गावाला उद्या मालकीन बाईकडनं जेवण आहे. हा अशी काय माझ्याकडे बघते, जसं काय तुला काय माहितच नाही. हा, महादेवाची उत्तरपूजा आहे ना उद्या, तेव्हा महादेवाचा प्रसाद आहे समध्या गावाला तुमच्याकडनं. म्हणजे उद्या ऐश्वर्या आणि मालक जोडीनं पूजेला बसतील. हा मग बायजीचे उपकार म्हणून तू या घरात आलीस, आता तू मंजिरीची जागा घ्यायला निघालीस. मग आता कायमचं हे घर सोडायचं आणि निघून जायचं. म्हणजे वहिनी बाहेर गेल्यात ना कुठेतरी. कुठं गेलाय तो? नाही, तुम्ही म्हणत असाल तर घेऊन येतो मी पटकेन. भुकलास वय, भुकायची घाण सवय काय जाणार नाही ना तू. तरी गंमत आहे काय. अहो काळजी वाटली दादाराव. नाही नाही, उद्याचं टेन्शन आहे ना, कसं काय होणार म्हणून. ते काय होईल त्याचं टेन्शन तू नको घेऊ ना. तू टेन्शन घ्यावं एवढी वाईट वेळ माझ्यावर नाही आली ना रे. आणि काय बी झालं तरी तुझ्या मनासारखं नाही होणार. विषय घट. बरी गंमत आहे का दादाराव. उद्या फक्त तुम्ही एकट्याने या ना पूजेला बसाच. अख्ख्या गावात मालकानं एका कामवाली बरोबर लग्नाचा बनाव केलाय बरोबर पसरवित असतो ना. मालकांना त्या कामवालीच्या भावनांची काही कदरच नाहीये. तिच्या आयुष्याचा पार मालकांनी खेळ केलाय. हे एकदा का गावकऱ्यांच्या मनात घुसवलं ना का मग तुमचा मालक म्हणून गावात असलेला मान पार धुळीला मिळवत असतो ना मी. आणि मग होतोय ना ओरिजिनल रेवणगडचा मालक रंगराव शरदराव जाधव. मी सुपारी बांधून पूजेला बसन, पण त्या पोरी बरोबर पूजेला बसायचो नाही. दादा, पण तुमच्या लग्नाबद्दल अख्ख्या गावाला माहिती. तुम्ही सुपारी बांधून पूजेला बसले तर लोक काय म्हणतील? म्हणू दे ना, काय म्हणायचं ते. आता मी नाही विचार करणार कसला. नाही बसणार म्हणजे नाही बसणार मी तुझ्या बरोबर. अहो दादा, अहो असं कुठं असते का? माझं फक्त ऐकून घ्या तुम्ही एकदा. तेजपाली शेकट आहे, सांगितलं ना मी तुला. बस झालं सूर्या, लय ऐकून घेतलं. उद्या जर का तू सुपारी बांधून पूजेला बसलास तर या घरात कोण येईल कोण नाही हे मला माहित नाही. हा, पण उद्या जर का तू तुझा हट्ट धटावला तर ध्यानात ठेव, इथं सुपारी गुंडाळून पूजेला तू बसलेला असशील, पण या वाड्यातनं बाईजी कायमची निघून गेलेली असेल.
आयशू अगं वर झोप की. कामून हाय का आता सवय मोडली असेल ना तो ही. होय मालकीनबाई, तुम्ही आता वरच झोपा. आम्ही काही जमिनीवर झोपतो की नाही, म्हणजे तुम्हाला खाली झोपायची सवय नसेल म्हणून म्हटलं. आता मला जर परत मालकीनबाई बोललात ना तर पाय दोघांसंग बी बोलणं सोडून देईन मी. हा आओ आता मी तिला मालकीनबाई म्हणत नाही. मग तुम्ही बी मालकीला त्रास देऊ नका उगा. चुकलं बरं का साहेब. आता पुन्हा नाही म्हणणार मी मालकीनबाई. पाय माय आयशू तू वर झोप. नको, तू वर झोप, मी खाली झोपते. एवढं रातचं कोण आलंय आता? थांबा मी बघतो. पाहिलं धनी, नेमका विचार काय आहे तुमचा? त्या इकासला ठोकल्यानंतर बरेच दिवसाने बंदूक काढली. त्या इकासला गोळी सूर्यभान जाधवच्या बंदुकीतून लागली. कोणाच्या? मालक म्हणजे सूर्यभान जाधव. त्या इकासला ठरवून गोळी घातली आहे. त्यामुळे आता या डोक्यातून ते सगळं विसरून जायचं. विसरलो काय? हातात विसरलो. पण ही बंदूक बाजूला घ्या. काय तुमचा भरोसा नाही? माग फिरणार मा कुत्र, त्याला पण विश्वास नाही वय माया. तुमच्या डोक्यात विचार यायला आणि गेम करायला किती सही यायला लागणार आहे हो. गेम तर होणार ना गाडी. यावेळी फुल अँड फायनल मध्ये सूर्यभान जाधवचा गेम होणार. पण तो करणार यो रेवणगडचा मालक रंगराव जाधव. त्या सूर्यभानच्या डोक्यातून गोळी आर पार घालणार मी. आणि तो मरणाच्या दारात असेल ना तेव्हा त्या कानात जाऊन सांगणार, त्या इकासवर गोळी म्या झाडली आणि आता तुला झाडतोय. घेते का गोळी आता बाईची? औषध घे ना बाई. मी नाही घेणार. तुला प्रॉब्लेम काय पण औषध घ्यायला? हा काही शेवाड राहिली, तू घे ना गोळी. सुनबाई कारण नसताना बाहेर गेली आणि मी तर माझ्या जीवाची काळजी करत बसूय. नाही घेणार म्हणजे नाही घेणार. दादा तिला सांग औषध घ्यायला. जावयाने सांगितल्यावर मी औषध घेणार आहे. तुझ्यापेक्षा जास्त हट्टी आहे मी सूर्या. बाईजी ते वहिनीचा फोन आला होता. काय म्हटली? ते औषध घेतलं का नाही विचारत होत्या. त्यांचा जीव लय काळजी ते औषधावर. ही पोरगी म्हणजे ना. आणि इकडे तिला सांग औषध घेतलं म्हणून. सांगतो. दादा काय झालं? काय गडबड झालीये का? साहेब आपला भाल्या गेला. भल्या काका वय माझा अजून पत्ता पाठ नाही, पण हिच्या समज लक्षात राहते. ओ व्याही, पोरीची जास्ती तारीफ करू नका.
नाहीतर आमची बाजू व्हायची पोराची आणि तुमची व्हायची पुरीची. विकास गेल्यापासून त्याचं सगळी गणित बिघडली होती बघ. मालकाने नाशिकमध्ये नोकरी लावली होती चांगली, ते बी सोडून आला होता. कंचच काम त्याच्याकडनं होत नव्हतं बघ. पण मग तुम्ही मला सांगितलं का नाही का भल्या काकाला बरं नव्हतं म्हणून? अगं तसा विषयच आपला कधी झाला नाही. आणि प्रेमा त्या दिवशी तुला काय बाय बोलून गेली होती, मग आम्ही बोलणंच टाकलं होतं त्यांच्या संग. साहेब, मी जाऊन येतो. होय.